Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक कोर्सेसचे जे काही मागील वर्षी कट ऑफ राहिले होते त्या संदर्भात माहिती घेत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात जे काही प्रायव्हेट MBBS कॉलेजचे कट ऑफ होते त्या संदर्भाने माहिती घेतली होती। या व्हिडिओमध्ये आता आपण महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेजचा मागील वर्षी कट ऑफ काय गेला, विद्यार्थ्यांना किती मार्क व ऑल इंडिया रँक पर्यंत कोणतं कॉलेज मिळालं या संदर्भात माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जेही विद्यार्थी नीट UG 2026 ची तयारी करत आहेत व BMS मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तसेच पुढील व्हिडिओमध्ये जर तुम्हाला एखाद्या कॉलेजचा कट ऑफ किंवा त्याच्या फीस स्ट्रक्चर संदर्भात माहिती हवी असेल तर तुम्ही त्या कॉलेजचं नाव कमेंटमध्ये टाकू शकता, त्यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊ। तर आता आपण मागील वर्षी BMS चे कॅटेगरीनुसार काय कट ऑफ राहिले होते, BMS चे एकूण किती राऊंड झाले होते त्या संदर्भात माहिती घेऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ही जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती पाहू शकता। ही सिलेक्शन लिस्ट CET सेल मार्फत देण्यात आली होती। या ठिकाणी तुम्ही तारीख देखील पाहू शकता, 21 जानेवारी 2026 रोजी ही सिलेक्शन यादी पब्लिश करण्यात आली होती। या यादीचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन BMS या कोर्समध्ये झालेलं आहे। या ठिकाणी सिरियल नंबर 1 ला तुम्ही पाहू शकता, या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आहे 5,22,001। तसेच या विद्यार्थ्याचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी। या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळालं होतं तर आदित्य आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बीड या कॉलेजमध्ये या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला। या विद्यार्थ्याचे जर आपण मार्क पाहिले तर 5,22,000 या रँकवर विद्यार्थ्याचे जे मार्क होते ते होते 274। त्यानंतर जर आपण सिरियल नंबर 2 च्या विद्यार्थ्याचा विचार केला तर या विद्यार्थ्याला 5,26,659 या ऑल इंडिया रँकवर आदित्य आयुर्वेद कॉलेज बीड याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला। या विद्यार्थ्याची कॅटेगरी होती OBC आणि या विद्यार्थ्याचे मार्क तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, साधारण 273 मार्क होते। तसेच जर आपण पुढील कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास सर्व कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 270 पर्यंत राहिला होता। याखाली तुम्ही NTC, त्यानंतर SC, NTD, OBC, SEBC आणि शेवटी या ठिकाणी EWS कॅटेगरीचे जे काही कट ऑफ आहेत ते तुम्ही पाहू शकता। हा शेवटचा जो विद्यार्थी आहे तो मायनॉरिटी मधील विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला BUMS मिळालेला आहे। जे काही पहिले 8 विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन BMS या कोर्ससाठी झालेलं होतं आणि या सर्व विद्यार्थ्यांना शेवटच्या राऊंडमध्ये जे काही आदित्य आयुर्वेद कॉलेज आहे बीडचं त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला व या सर्व विद्यार्थ्यांचे जे काही मार्क आहेत ते 270 ते 274 या रेंजमध्ये होते। तर जवळपास अशा प्रकारे मागील वर्षी BMS प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ राहिलेला होता। हा जो काही राऊंड आहे तो फायनल राऊंड लागलेला होता। मागील वर्षी जर आपण विचार केला तर BMS साठी 10+ राऊंड झालेले होते आणि हा 10व्या राऊंडचा कट ऑफ आहे। तर विद्यार्थ्यांनी पालकांनी याची नोंद घ्या। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्व BMS कॉलेजचे कट ऑफ कॅटेगरीनुसार हवे असतील, मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असेल, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज असतील, या सर्व कॉलेजचे तुम्हाला कॅटेगरीनुसार कट ऑफ मिळतील। ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही माहिती हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या WhatsApp नंबरवर BMS कट ऑफ असा मेसेज करा। यासाठी आपली फीस जी आहे ती 500 रुपये आहे। 500 रुपये पे केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील
सर्व गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट BMS कॉलेजचे कॅटेगरीनुसार कट ऑफ मिळतील. तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही माहिती हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.